की ऑइली काही खाऊया नको, पण बाहेर गेल्यानंतर भूक लागते मला. आता आपण सगळे शॉपिंगला येतो, इथे 4-5 तास असतो आणि मग बाहेर जाता अरे भूक लागली, चल एक भेळ खाऊया, पाणीपुरी खाऊया, वडापाव खाऊया. वन्स इन व्हाईल काहीच प्रॉब्लेम नाही, खा. असं नाही म्हणणार की खाऊ नका. पण त्याच्याबरोबर तुम्ही पर्समध्ये एखादी छोटी डब्बी ठेवली की ज्याच्यामध्ये फुटाणे असतील किंवा ज्याच्यामध्ये नट्स असतील वेगवेगळे, तर ते तुम्ही जर का ते खाल्लेत इन बिटवीन, तुम्हाला जेव्हा ॲक्च्युली भूक लागली तर ते तुम्हाला इन्स्टंट एनर्जी बूस्टर्स आहेत आणि मग तुम्हाला हे बाहेर काही हे करण्याची गरज नाही आहे. आणि दे आर व्हेरी गुड सोर्स ऑफ युअर फॉर युअर फॅट. सो जे चांगलं फॅट जे मी म्हणाले, तर त्याचा तुम्हाला त्यातून नक्की फायदा होऊ शकतो. किंवा वेगवेगळे सीड्स असतात, आजकाल सीड्स पण खूप चांगले मिळतात. किंवा इव्हन आपला जवस आहेत, तीळ आहेत, ह्याचा आपण वापर करू शकतो. आपल्या बडीशोप बरोबर आपण जवस थोडेसे घेऊन ते खाऊ शकतो. सो ह्या छोट्या छोट्या ह्याने पण आपल्याला ॲक्च्युली दीज आर पण मायक्रो न्यूट्रिएंट्स ॲज वेल. ज्या आपले स्पेशली सीड्स आणि ह्याच्यापासून जे मिळणारे आपल्याला ओमेगा 3 सारखे फॉर एक्झाम्पल आहेत किंवा विटॅमिन्स आहेत. सो हे मायक्रो न्यूट्रिएंट्समध्ये येतात, बट दीज आर व्हेरी इसेन्शियल फॉर अवर इम्युन हेल्थ. आजकाल आपण बघतो की बऱ्याच आपली इम्युन हेल्थ खूप कॉम्प्रोमाइज झाली आहे. व्हेरियस फॅक्टर्स आहेत. आपल्या आहारामध्ये तेवढं पोषण राहिलेलं नाहीये, आपल्याला पोल्युशनचा सामना करावा लागतो, जे आपण अवॉइड नाही करू शकत. पण मग काय करू शकतो? तर ह्या गोष्टी अशा वेगवेगळ्या पद्धतीने जर का आपण इन्क्लूड केल्या तर त्याने नक्कीच आपल्याला इम्युन सिस्टीममध्ये सुद्धा फरक दिसतो. मी आणि माझ्या हजबंडने आम्ही ठरवलं होतं की 1 वर्ष घरामध्ये पॅकेज फूडच आणायचं नाही आणि आम्ही ते केलं. थँक्स टू कोविड ॲक्च्युली आम्हाला ते करता आलं. सो आम्ही आणलंच नाही ॲब्सोल्युटली. आणि आम्ही हळूहळू बघितलं की इव्हन कोविड नंतर पण जेव्हा आमची मुलं बाहेर आली किंवा आम्ही फिरायला लागलो इकडे तिकडे, आमच्या इम्युन सिस्टीममध्ये खूप फरक पडला होता. कारण का आम्ही अननेसेसरी शुगर, अननेसेसरी सॉल्ट आणि अननेसेसरी ऑइल किंवा जे त्याच्यामध्ये केमिकली जे काही प्रिझर्वेटिव्ह ॲडेड आहेत हे काहीच नव्हतं तेव्हा आमच्याबरोबर. जे काही आहे ते फ्रेशली घरी बनायचं आणि ते आम्ही खायचो. सो तो फरक दिसल्यानंतर ॲक्च्युली वाटलं की अरे की दिस इज रिअली गुड, म्हणजे हे चांगलं आहे. पण हे आपण जर का जॉब करत असू, सगळं करत असू, तर हे सगळं मेंटेन करणं खूप अवघड आहे. इच्छा खूप आहे की अरे हे असं केलं पाहिजे, पण हे मेंटेन करणं खूप अवघड आहे. आणि त्याच्यातूनच ॲक्च्युली हेल्दी चिनीची पण सुरुवात झाली होती की मी म्हणलं की हा माझा एकटीचा नाही आहे प्रॉब्लेम, सगळ्या बायकांना हा सेम प्रॉब्लेम येतो की मला इच्छा खूप आहे, मला ऑफकोर्स वाटतं की फॅमिलीने चांगलं खावं, हे करावं, पण माझ्याकडे म्हणजे तेवढी बऱ्याचदा रिसोर्स नसतात किंवा बऱ्याचदा आपल्याला होतं की अरे बापरे की आता म्हणजे एकट्यासाठी तेवढं आणणं आणि मग त्या सगळ्या रेसिपीज बघणं, आपल्याला तेवढा वेळ प्रत्येक वेळेला असतो असं नाही. सो त्याच्यातून ॲक्च्युली ह्याची सुरुवात झाली की आपण वेगवेगळ्या रेसिपीज अशा बनवू की ज्या सगळ्यांना आवडतील, सगळ्यांना चांगलं फ्रेशली प्रिपेअर्ड खाता येईल. सो आमच्याकडे इव्हन लंच आणि डिनर आम्ही सर्व करतो, तर लंचच्या वेळेला बनतं, डिनरचं पूर्ण डिनरच्या वेळेला बनतं. सो आपल्या आधी जे आई आणि हे करत होत्या की 2 वेळा जेवण बनायचं, सो ॲक्च्युली तसं बनवून आम्ही हे करतो, सर्व करतो. मग तेव्हा काही जणांचा फीडबॅक होता की सॅलड ना रोज नाही खाऊ शकत. अँड आय अंडरस्टँड की आपण तसे बिल्टच नाही झालो आहेत की आपण सॅलड रोज खाऊ शकतो. सो मग त्याच्यातून थोडं पराठा थाळी वगैरे ह्या कन्सेप्टची हे झाली. सो पराठा थाळी इज नॉट अ तंदूर पराठा दॅट वी गेट, राईट. सो आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे म्हणजे लाल भोपळ्याचा पराठा असेल, बीटाचा असेल, पालक असेल, गाजर असेल, असे वेगवेगळे. आणि द रिझन इज त्याच्यातनं जे मायक्रो न्यूट्रिएंट्स मिळतात. मी जर का तुम्हाला म्हणलं की तुम्हाला 200 ग्रॅम फक्त भाज्या घ्यायच्या तुमच्या जेवणामध्ये, तुम्ही तो म्हणजे तो पोर्शन बघूनच म्हणाल की नाही मला हे जाणार आहे, हे नाही खूप जास्त आहे. पण ते मी वेगवेगळ्या इन्ग्रेडियंट्समध्ये ॲड केलं, तुमच्या पराठ्यामध्ये ॲड केलं, तुमच्या साईडच्या सॅलेड्समध्ये ॲड केलं, तुमच्या भाजीमध्ये त्या पद्धतीने ॲड केलं, तर तुम्हाला ते खाणं सोपं आहे. तसंच मिलेट्सचं आहे. आपण खूप मागच्या वर्षी मिलेट्स ऐकलं, पण मिलेट्सच्या कुकीज मिळतात आजकाल, मिलेट्सचे पोहे मिळतात, बऱ्याच काही काही गोष्टी मिळतात. अँड इज गुड, आय वुडंट से, पण इट इज हायली प्रोसेस्ड ॲज वेल. मी एकदा त्याच्यावरचे जरा इन्ग्रेडियंट्स चेक केले ना, तर त्याच्यामध्ये पण शुगर आहे, त्याच्यामध्ये पण बऱ्याचदा पाम ऑइल आहे. मिलेट्सचे चिप्स वगैरे आजकाल मिळायला लागलेत आणि इट इज मेड विथ द पाम ऑइल. सो त्याचा तुम्हाला त्या न्यूट्रिएंटसाठी ज्याच्यासाठी तुम्ही घेताय त्याचा फायदा नाही होणार तुम्हाला मग त्या पद्धतीने. सो ते तुम्ही जर का ॲक्च्युअल रॉ मिलेट आणून ते ओव्हरनाईट हॅज टू बी कुक लाईक सोक्ड आणि मग ते कुक केलं पाहिजे. तर ते जर का तुम्ही एखाद दिवशी खिचडीच्या ऐवजी, एखाद दिवशी भाताच्या ऐवजी मी ते घेतलंय, तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे पुलाव वगैरे पण तुम्ही करू शकता.
सो ते आम्ही आमच्या किचनमध्ये करतो की एव्हरी ॲटलिस्ट 3 to 4 times a week डिफरंट टाइप्स ऑफ मिलेट्स असतात त्या ह्याच्यामध्ये. सो द रिझन इज की त्या सगळ्याचे जे फायदे आहेत ते तुम्हाला ओव्हर अँड ओव्हर खाल्ल्यानंतर मग जास्तीत जास्त मिळणार आहेत. सो त्या पद्धतीने विचार करून थोडे ते डिझाईन केलेले होते. पण हे सेम गोष्टी तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये सुद्धा अप्लाय करू शकता की थोडंसं व्हेरिएशन तुमच्या खूप जास्त आहे त्यापेक्षा प्रत्येक वेळेला पूर्णच वेगळं होण्याची गरज नाहीये. पण आपल्या आहे त्या ह्याच्यामध्ये आपण काय व्हेरिएशन घेऊ शकतो. सो ह्या गोष्टी नक्की आपण एक पाण्याची बाटली नक्की आपल्या बॅगमध्ये ठेवू शकतो. कीप युअरसेल्फ हायड्रेटेड, राईट. आता स्पेशली उन्हाळा आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मी कोकमची सरबतचीच बाटली ठेवली तर दॅट वुड ऑल्सो हेल्प यू, राईट. सो छोट्या छोट्या आपण येता जाता ह्या गोष्टी जर का आय थिंक हे केल्या तर आपण हेल्दी होण्याकडे नक्कीच वाटचाल करू शकतो. एकदा हेल्दी झालं की बारीक होणं किंवा हे असणं ह्या गोष्टी याचा सेट की त्या साईड इफेक्टच आहेत. थँक्यू. थँक्यू श्वेता. अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात आपल्या घरातच असतात, पण त्या चवदार कशा बनवाव्यात आणि तरीही हेल्दी कशा असाव्यात हे कोणीतरी मार्गदर्शन केलं तर आपल्यालाही उत्साह येईल. आणि समजा तुमच्या याबद्दल काही शंकाही असतील आहाराबद्दल तर आपला कार्यक्रम संपल्यानंतर तुम्ही जरूर त्यांना पर्सनली भेटून विचारू शकता. आता आपल्या आजच्या मुख्य हेतू या कार्यक्रमाकडे आपण वळूया. पहिला पुरस्कार आपण देतोय ज्युरी अवॉर्ड. ज्युरी अवॉर्ड तर ज्युरीने निवडलेला स्पर्धक आहे कोंढवा पुणे इथल्या अमिता लोणकर. त्यांना स्वामीतर्फे साडी आणि प्रशस्तीपत्र देण्यात येत आहे. अमिता लोणकर ह्या स्वतः लेखिका, कवयित्री, निवेदिका आणि समीक्षक आहेत. त्यांनी साडीवर एक कविताही लिहिली आहे. आपला कार्यक्रम संपला की त्या सादर करतील. मी जावेद भाईंना विनंती करते त्यांनी सर्टिफिकेट द्यावं. हो, आमची बहीण आहे. या स्पर्धेच्या सेकंड रनरअप आहेत प्रीती पारठे. या लोणावळ्याहून आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यांनाही स्वामींतर्फे साडी आणि प्रशस्तीपत्र देण्यात येते. त्यांना विनंती करते त्यांनी यावं पुरस्कार घ्यावा. थँक्यू. अभिनंदन तुमचं. थँक्यू. कोण चालू आहे. चालेल. मी नाही हो साईडला ठेव. अभिनंदन.
अभिनंदन प्रीतीताई. यानंतर फर्स्ट रनर अप म्हणून विजेते ठरलेले आहेत पायल बारटक्के. मी त्यांना विनंती करते. या सपून येथे लीड अॅनालिस्ट आहेत. यांना सेकॉन यांना स्वामिनीतर्फे साडी आणि प्रशस्तीपत्र देण्यात येते. अभिनंदन बाळ. आपल्या देशाचा इतिहास आणि विशेषतः देशातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांची कर्तबगारी खूप मोलाची आहे. त्यांच्या थोर कार्याला अभिवादन देण्यासाठी स्वामिनींनी विविध प्रकारच्या साड्या तयार केल्या आहेत. जसं आपण नावेद भाईंकडनं मगाशी ऐकलं. सावित्रीबाई फुले, बहिणाबाई, डॉक्टर आनंदीबाई, मदर तेरेसा, बानू कोयाजी अशा 36 प्रकारच्या विविध साड्या स्वामिनीतर्फे बनवल्या गेल्या. पण याचबरोबर आपल्यामध्ये असलेल्या कार्यरत महिलांच्या अनुभव संपन्नतेचा गौरव करणं हा आपला ऋणनिर्देशाचा भाग आहे. म्हणून 80 ते 85 वर्षाचं समृद्ध आयुष्य जगणाऱ्या मातांचा गौरव खास जिजाऊ पुरस्काराने केला जातो. अनेक विद्यार्थी घडवणाऱ्या शिक्षिका जेव्हा निवृत्त होतात त्यावेळी निरोप समारंभाला स्वामिनीचे बांधव गुरुदेवता साडी देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करतात. त्याचप्रमाणे पोलीस दलामध्ये कर्तव्यदक्ष राहताना अनेक सांसारिक गोष्टींकडे पाठ फिरवावी लागते. अशा महिलांना सेवानिवृत्त होताना अष्टभुजा साडी देऊन मानानं गौरवलं जातं. यापुढे तुम्हीही अशा क्षेत्रातल्या तुमच्या परिचित महिलेला हे जरूर सांगा. त्यांचा गौरव करण्याचं भाग्य स्वामिनीला लाभू द्या. आता आपण जाहीर करतो सोशल मीडियावर सर्वात जास्त लाईक्स मिळालेली आपली स्वामिनी साडी सम्राज्ञी विजेती पालघरच्या अनिता प्रजापती. मी त्यांना विनंती करते त्यांनी इथे यावं. यांना मिळत आहे स्वामिनीतर्फे खास साडी, सन्मानपत्र, एक ट्रॉफी आणि सॅशे. मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करते की त्यांनी सॅशे द्यावा. या शोल्डरवर इकडून घ्या ना. इकडच्या शोल्डरवर घेतलं तर नाव सरळ दिसेल. या शोल्डरवर घेतलं तर नाव सरळ दिसेल. हे असं उलट दिसतं. ते तसंच काढून आता पिन नाही लावली तरी चालेल. आजच्या विनर म्हणून त्यांना ट्रॉफी द्यायची. आणि
मानपत्र जावेद भाई तुम्ही त्याला मानपत्र जोरदार टाळ्यांनी आपल्या विनरचं अभिनंदन करूया. आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाची आपली थीम आहे की जीवनातले अनमोल क्षण ठेवण्यासाठी जपून प्रत्येक साडी घ्या स्वामींमधून. स्वामिनीची साडी म्हणजे जणू माया माहेरची प्रत्येक आठवण जपावी सुखद क्षणांची. एक आनंदाची बातमी आहे की तुम्ही इथे आल्या, तुमची जी नावं आहेत त्या सगळी नावं आम्ही एका पेटीमध्ये ठेवली आहेत आणि याच्यामधनं आपण एक लकी ड्रॉ काढणार आहोत. इथे हजर असेल ते सुद्धा ज्या असतील विनर त्यांनी कधीही येऊन त्यांचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. आणि त्याचबरोबर जे स्पर्धक आलेले आहेत आणि पुरस्कार मिळालेल्या व्यतिरिक्त या सगळ्यांना स्वामिनीतर्फे एक गिफ्ट कुपन देण्यात येत आहे. मी श्वेताला विनंती करते तिने लकी ड्रॉ मधलं नाव काढावं. तुमच्या याच्यातलं कशीच नाव आहे आता काय माहिती काय कविता करायची. आरती मानस दास असं विनरचं नाव आहे. लकी ड्रॉ विनर जे मी जावेदबाईंना विनंती करते त्यांनी आभार मानावे. मॅडम एक कविता म्हणून अच्छा हा ठीक आहे. व्हिडिओ तुमच्या याच्यात काढतात व्हिडिओ तुमच्या नमस्कार, मी अमिता विलारे लोणकर, राहणार कोंढवा, लेखिका कवयित्री निवेदिका आणि स्पेशल चाइल्ड दिव्यांग मुलांसाठी उमेद फाउंडेशन या संस्थेबरोबर मी गेले 3 वर्ष काम करत आहे. माझा स्वतःचाही मुलगा स्पेशल चाइल्ड आहे आणि स्वामिनी साड्यांतर्फे आज सरांनी जे आम्हाला येऊन जे साडीचं एक आठवण दिलेली आहे एक सुंदरशी, आणि त्याबद्दल त्या साडीसोबत सर तुमचे आशीर्वादही आमच्या सोबत कायम राहणार आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री यशस्वी होती. हा जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम होता ऍक्च्युली. तर त्याबद्दल एकच सांगायचं म्हणेल की साडी आईच्या गर्भातून जेव्हा आपण जन्माला येतो त्यानंतर ती साडी आजीची जे आपण अंगडं टोपडं दुपटी म्हणतो जुन्या पद्धतीमध्ये, तर त्याची जी मायाची ऊब असते तिथपर्यंत सुरू झालेला प्रवास, तो नंतर मग लग्न समारंभात फेरे घेतानाचा इथपर्यंतचा प्रवास, तर प्रत्येक साडीची एक वेगळी आठवण असते. आणि सांगायला आनंद होईल, या अगोदर मला नारायणी साडीतर्फे मी कविता केली होती, तर त्यामध्ये सुद्धा मला त्यांनी विशेष पुरस्कार दिला होता माझ्या कवितेबद्दल. आज हा पुरस्कार मला नाही माझ्या कलेला मिळालेला आहे. त्यामुळे मी परमेश्वराचेही आभार मानेल आणि सरांचेही खूप आभार मानेल की तुम्ही येऊन आम्हाला अशा पद्धतीच्या कार्यक्रमामध्ये आवर्जून बोलवलं. आणि श्वेता मॅडमने जे सांगितले ते पॉईंट मी नोट केलेले. मॅडम जसं म्हटलं की हेल्थ खूप महत्वाची, त्याबरोबर शरीर तर आहे पण मन सुंदर ठेवायचं असेल, निरोगी ठेवायचं असेल तर चांगल्या विचारांची पेरणी केली पाहिजे. आणि हे विचार मी लेखातून किंवा माझ्या थॉट्समधनं, लेखातनं, कवितेतनं मांडत असते. सांगायला आनंद होईल, लग्न करायचं सीझन आहे, मी लग्नावरती सुद्धा कविता 4 वेळा करते आवर्जून. तर बऱ्यापैकी बऱ्याच लोकांना आवडले. नंदाताई लोणकर यांच्या मुलाचं लग्न जेव्हा साखरपुडा होता संग्रामचा, तेव्हा मी केलेली कविता त्यांच्या पाहुण्यांना एवढी आवडली म्हणजे की प्रत्येक क्षेत्रामध्ये आज स्त्री आघाडीवरती आहे. त्या स्त्रियांचा वेळोवेळी सन्मान होणं आणि एक पाठीशी, प्रत्येक स्त्रीच्या पाठीशी एक पुरुष, भले ते आई असेल, वडील असेल किंवा मित्र असेल, भाऊ असेल की तुमच्यासारखे सर असतील, तर त्यामुळे त्यांच्यातल्या कलागुणांना एक व्याप मिळणार आहे. तर मी स्वामिनीवरती साडी वरती कविता केलेली आहे, ती थोडक्यात तुम्हाला म्हणून दाखवते. स्वामिनी साड्यांची महाराणी, स्वामिनी साड्यांची महाराणी, प्रत्येक स्त्री नवऱ्याची असते राणी. साडी घातल्यावर प्रत्येकीच्या सौंदर्यात पडते भर, साडी घातल्यावर प्रत्येकीच्या सौंदर्यात पडते भर. स्वामिनीच्या साड्यांना सुंदर काठपदर, स्वामिनीची साडी घालून गाते गाणी. पती नेहमीच म्हणतात स्वामिनीमध्ये साडी खरेदी करायला येतेच का ग राणी, स्वामिनीमध्ये साडी खरेदी करायला येतेच का ग राणी. प्रत्येक साडीची बातच न्यारी, स्वामिनीची साडी जगात भारी, स्वामीची साडी जगात भारी. स्वामिनीचा अर्थ सरांनी सांगितलं समर्पित. अजून एक अर्थ सर स्वामिनीचा घराची मालकी, कारण ज्यावेळेस ती पदर खोचून उभी राहते तेव्हा काम सगळे पटपट होतात. आणि जेव्हा हा पदर
मायेने आपण लहान लेकरांवरती मुलांवरती असतो तेव्हा त्याला उन्हापासून संरक्षण करतो. हाच पदर भावाला बहिणीला ज्यावेळेस हात धुतो आणि त्याच पदराला आईच्या मुलगा आपला हात पुसतो, तो स्पर्श म्हणजे साडीभोवती एवढ्या आठवणी ना त्याच्यावरती पूर्ण लेख होईल. पुढच्या वेळेस तुम्ही अजूनही काही करा म्हणजे आम्हाला लिखाण करायला एकदम छान वाटेल. एक जाता जाता एकच कविता केलेली, काल मी रात्री ही कविता केली त्याच्यासाठी साडीवरती. तुमच्या साड्यांची महाराणी स्वामिनी, साड्यांची राणी स्वामिनी, महाराणी स्वामिनी, प्रत्येक स्त्री असते माणिनी. साडी स्त्री सौंदर्यात पाडते भर, साडी स्त्री सौंदर्यात पाडते भर, स्वामिनीची साडी करते घर, स्वामिनीची साडी मनात करते घर. स्वामिनी सोबत साडीची आठवण, स्वामिनी सोबत साडीची आठवण, कारण साडीच्या आठवणीबद्दलच तुम्ही आज स्पर्धा घेतली होती. स्वामिनी सोबत साडीची आठवण, प्रत्येकीच्या कपाटात स्वामिनीच्या साड्यांची फारच, भरपूर कपाटात साड्या असतील प्रत्येक. स्वामिनी साडी माझी आवड, तिला घेण्यासाठी नेहमीच असते मला सवड, तिला घेण्यासाठी नेहमीच असते मला सवड. आलेल्या सर्वांचं म्हणजे ज्यांनी सहभाग घेतलेला आहे त्यांचं एक मनापासून मी अभिनंदन करते. आणि ज्यांचे नंबर नाही आले तरी दुःखी होऊ नका. चला आपण एक प्रयत्न केले, ट्राय टू ट्राय बट डोंट क्राय. चला मी काहीतरी करते, मी माझा नंबर आला म्हणजे असं नाही म्हणणार, कारण प्रत्येक स्त्री ही तिच्या घरामध्ये ही स्वामिनीच असते आणि ती विनरच असते, कारण स्त्री आहे तर घराला घर पण आहे. आणि या सर्वांमुळेच म्हणजे नंबर नाही आला तरी पुढच्या वर्षी अजून स्पर्धेत जिंकायचं आपल्याला. स्पर्धा शेवटपर्यंत हार जीत होतच राहणार, पण शेवटी आपण त्यात भाग घेणं महत्वाचं असतं. आणि आपल्या कार्याने त्या जीवनाच्या स्पर्धेतही पुढं पुढं जात राहणं हे महत्वाचं असतं. आणि संपूर्ण स्वामिनीचा स्टाफ म्हणजे बोलण्यातनं मला एक सर बोललं मगाशी तुमच्या कामगार लोकांच्या की सर खूप समजूतदार आहेत, म्हणजे ही तुमच्या कामाला मिळालेली पोचपावती आहे. कारण खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही आज कार्यक्रम अनाऊन्स केला आणि यापुढे आम्ही खरेदी करायला नक्कीच स्वामिनीमध्ये आवर्जून यावं. आणि तुमच्या सर्वांचे मनापासून आभार. गॉड ब्लेस यू ऑल ऑफ यू. थँक्यू. आता तुम्हाला विनंती करते की उपस्थित स्पर्धकांना तुम्ही गिफ्ट व्हाउचर द्यावं. निलिमा नाडके, ऋतिका, नाही नाही बिलकुल आहे का? तृप्ती राऊत, चला अभिनंदन. तृप्ती राऊत, हा. सरिता, अभिनंदन ताई घेतलेलं. कवने, हा. साडीची घडी मोडायला घेऊन जाता का? तेवढं प्रेमाने. शिवानी दुनाखे, पहिली पद्धत होती अशी माहिती. काय म्हटलं? तुमचे खूप मनापासून धन्यवाद. आणि साडी सगळ्यांना आवडते सर, तर सगळ्या स्त्रियांना साडी आवडते हा सगळा एक वेगळा भाग झाला. स्त्रियांनी जागरूक राहिलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या वेगळ्या. पण साडी घेताना एक कम्फर्ट झोन का असतो माहिती का? म्हणजे माझ्या मतानुसार किंवा बऱ्याच जणींच्या मनात पण हे आहे, पण ते कधी बोलत नाही. तर साडीचं दुकान एकमेव असं दुकान आहे जिथे चेंजिंग रूम नसते. आणि मला आपल्याला एक्सेल, डबल एक्सेल, 5 एक्सेल या गोष्टींचं आपल्याला टेन्शन नसतं. जी साडी तुम्ही घेताय ती तुम्हाला मनापासून एक्सेप्ट करते, तुम्ही आहात तशा तुम्हाला एक्सेप्ट करते. आणि तो जो आनंद तुम्हाला मिळतो ना, आज मी लहान आहे, आज मी जाड आहे, आज मी खूप जास्त जाड आहे, आज मला ती साडी चांगलीच दिसत नाही, पण ती साडी एकमेव एक अशी गोष्ट आहे की तुम्ही जशा आहात तशी ती तुम्हाला सामावून घेते. आणि त्याच्यात कुठलेही एक्सेल, डबल एक्सेल, 5 एक्सेल नसतं. असं दालन तुम्ही आमच्यासाठी हे केलंय, त्यामुळे तुमचे खूप जास्त मनापासून धन्यवाद. तुमचं पण खूप साडीकडे बघण्याचा एक छान विचार दिला मला. कविता करायला एक शिवानी दुनाखे, हर्षदा विपुले,
एका परदेशी. या स्पर्धेचा मूळ उद्देश असा की स्त्रिया घरातच असतात. साडी म्हणजे त्यांना हळदी कुंकू, लग्न समारंभ अशा वेळेला त्या नेसल्या जातात. पण फेसबुक किंवा सोशल मीडियाच्या माध्यमामध्ये कुठेतरी स्त्रियांनी अभिव्यक्त व्हावं, आजच्या काळाबरोबर राहावं, यासाठी खास ह्या ऑनलाईन स्पर्धा घेतल्या जातात. आणि त्याला जेव्हा आपल्याला इतका चांगला प्रतिसाद मिळतो, त्याला जेव्हा शेकडो आणि हजारांनी लाईक्स मिळतात आणि भारताबाहेरूनही लोक याच्यामध्ये सहभागी होतात, तेव्हा मला असं वाटतं की बदलत्या काळाप्रमाणे हे जे माध्यम सोशल मीडियाचं आहे त्यामध्ये या स्त्रिया सहभागी होतात, याबद्दल त्यांचं विशेष कौतुक केलं पाहिजे. या कार्यक्रमाला सगळ्यांनी अतिशय छान प्रतिसाद दिला. तुम्ही सगळे उपस्थित राहिलात त्याबद्दल मनापासून तुमचे सगळ्यांचे आभार. स्वामिनी दरवर्षीच वेगवेगळ्या स्पर्धा घेत असते. आकाशवाणीवरती अनेक वेगवेगळे कार्यक्रम सादर करते. तर या सगळ्यांमध्ये तुम्ही सहभागी व्हा. स्वामिनी फक्त दुकान म्हणून किंवा साड्या विक्रेते म्हणून नाहीये, तर समाजाबद्दल काहीतरी एक जाणीव आहे. समाजासाठी काहीतरी चांगलं काम केलं पाहिजे आणि समाजातल्या स्त्रियांना आपण त्यांच्याबद्दल एक ऋणनिर्देश व्यक्त केला पाहिजे. यासाठी या वेगवेगळ्या माध्यमांमधनं स्वामिनी अभिव्यक्त होत असते आणि त्याला हा प्रतिसाद मिळतो, हे फार महत्वाचं आहे. तर दरवर्षी होणाऱ्या स्पर्धांमध्ये तुम्ही असंच मोठ्या संख्येने सहभागी व्हा. पुरस्कार मिळणं हा भाग वेगळा आहे, पण स्वामिनीशी बांधलं जाणं हा जास्त महत्वाचा भाग आहे असं मला वाटतं. आणि त्यानिमित्ताने जेव्हा तुम्ही हे स्वामिनीशी एक नातं जोडलं जातं, मी बघितलं, कारण आपण जेव्हा ज्युरी अवॉर्ड देतो त्यामध्ये बऱ्याच जणांनी सांगितलेल्या आठवणी अतिशय सुंदर होत्या. आणि या आठवणींमध्ये म्हणजे ती फक्त साडी नाही, तर ती पिढ्यानपिढ्यांची परंपरा आपण जपतोय आणि तशीच परंपरा स्वामिनी बरोबर तुमची निर्माण व्हावी या हेतूने जेव्हा आपण अशा स्पर्धा घेतो आणि त्याला इतका चांगला प्रतिसाद मिळतो, ते स्वामिनीचं खरं यश आहे. नाहीतर दुकान आणि विक्रीचा व्यवसाय हे अनेक करतात. तुम्ही अख्खा लक्ष्मी रोड बघा, भरपूर लोक आहेत, पण तरी सुद्धा स्वामिनीबद्दल जी आत्मीयता आहे, स्वामिनीबद्दलचं आपलेपणा आहे, इट्स अ फॅमिली मेंबर असं जेव्हा आपल्याला इथं आल्यावर वाटतं आणि ज्या आपुलकीने ते तुमचं स्वागत करतात, ते फार महत्वाचं आहे. आणि 3-3, 4-4 पिढ्या इथे साड्या घ्यायला येतात. 18 वर्षाची नवथर मुलगी सुद्धा जितक्या आनंदाने साड्या बघते, तेवढ्याच 80-85 वर्षाच्या आजी सुद्धा त्याचा रंगपोत वगैरे याबद्दल मत व्यक्त करतात. हे स्वामिनीचं खूप मोठं यश आहे असं मला वाटतं. आणि त्यामध्ये सहभागी झाल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांच्या मनापासून आभार. कायम तुमचा प्रतिसाद असाच मिळत राहो. धन्यवाद. उपस्थित सगळी लोकांना मी धन्यवाद देतो. ते लोकांनी आपला महत्वाचा टाइम देऊन स्वामिनीमध्ये आला. दुसरं, हा व्यवसाय साड्यांचा व्यवसाय जे आहे, आमचे आजोबा 1933 मध्ये सुरू केलं होतं त्यांनी. आणि गंजपेठेत हँडलूम घरात होतं त्यांनी आणि साड्या वगैरे विणत होते. त्याच्यानंतर माझ्या वडिलांनी तोच काम केलं आहे आणि एक दुकान केली सेंट्री स्ट्रीट मध्ये. ते 1973 पर्यंत होती. त्याच्यानंतर मी शाळेमध्ये होतो, मी तिथे जात होतो आणि त्याची बरोबर काम करत होतो. मग काही दिवसांनी मी लक्ष्मी रोडला आलो आणि लक्ष्मी रोडहून 1973 पासून मी आजपर्यंत इथे उभा आहे. आज माझ्या वय 85 वर्ष झाले, तरी मी आजही तितकंच उत्साहाने काम करतो. आणि देवाच्या कृपेने मला 2 मुलं आणि 1 मुलगी आहे. दोन्ही मुलं इंजिनियर आहेत, डिग्री होल्डर, आणि मुलगी डॉक्टर आहे. हा एक अभिमानाची गोष्ट आहे का हे सर्व करता करता त्यांनाही हे केलंय. आता हे मी रिटायर झालो असं समजा, आणि माझे दोन्ही मुलं जे खूप उत्साहाने काम करतात, 12-12 तास दुकानात बाहेर न पडता आपल्या कामामध्ये लक्ष देतात. आणि कोणत्याही गिरायकाची काही कंप्लेंट असेल तो स्वतः समोर येऊन त्यांचं निवारण करतात आणि त्यांना खुश करतात.
आणि व्हरायटी जी आहे ऑल ओव्हर इंडियाची ते स्वतः फिरून काय काय व्हरायटी नवीन झालेली आहे ते आणण्याचा प्रयत्न करतात. हे आणि योग्य भाव, चांगली क्वालिटी आणि योग्य भाव मध्ये हे धंदा करतो आम्ही. ते एक देवाची देणगी आहे. सगळ्यांचे मी आभार मानतो. धन्यवाद. शिवाय आमचा स्टाफ शिवाय हे काम होऊ शकत नाही. स्टाफ अगदी राग वगैरे जे आहे घरी बांधून टांगून येतात आणि इतकं मेहनत करतात का गिराईकाला 2-3 तास दाखवून गिराईक म्हणतं आम्ही आणखी जरा पाहून येतो, तरी ते अगदी आनंदाने सांगतात हो या ताई, आणि ते परतही येतात. तर मी आपले स्टाफचाही खूप आभार मानतो का ते लोक स्टाफ जे आहे ते दुकानाची रीढची हड्डी असते आणि तेही लोक खूप मेहनत करतात. त्याचा परमेश्वर खूप सुखी ठेवावा अशी माझ्या मनाची शुभेच्छा आहे. तर स्टाफ पैकी कोण आभार मानू शकतो का? हे आपलं कार्य आहे. आपण